जय शिवराय मित्रांनो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण इथून निघतोय मंदिरातून. सकाळच्या वाजले 5:30 आणि जवळच आहे. आता इथून फक्त 60 किलोमीटर आहे इंदोर. 60 किलोमीटर आपण आरामात करू शकतो. काय अडचण नाही. फक्त आपलं नेहमीप्रमाणे काय अंग दुखलं नाही पाहिजे वगैरे. अंग दुखत नाही, फक्त हात आहे ना आपला, हात आपल्याला साथ देणं झाला आहे. कारण की आपण हँडल पकडायचं म्हणलं ना ती ताकद लागणं झाली. काय झालं काय माहीत. आता बघूया, तिथे गेलं डॉक्टरकडे जायचं आहे. कारण मी हँडल पकडतो आहे पण हँडलला ताकद लागणं झाली. एकाच हाताने हँडल पकडल्याने झाला आहे मला. फक्त एक हात माझा व्यवस्थित हे जे नाही बोट आहेत ना ते म्हणजे दुखत पण नाहीत, पण अशी म्हणजे ताकद पण लागणं झाली. पेन तर काहीच नाही आहे हातात, तरी पण कसं काय होतं काय ते मला पण समजलं नाही. तर बघूया आता पुढे गेल्यानंतर काय होतं. आता आपण निघतो आहे. आता मस्तपैकी आता सगळं आवरून वगैरे झाले, बॅगा वगैरे बांधूया. इथून आपण पुढच्या प्रवासाला चालू करू. पुढे बघू शकता मित्रांनो, सगळा पूर्णपणे घाट आहे. तर हा घाट चढून आपल्याला हा वरती जायचं आता चालतच. चला निघूया मग. मित्रांनो बघू शकता चढ किती मोठा चढायचा आपल्याला. मित्रांनो चढ बघू शकता. आता आपल्या हा चढ चढायचा आहे, चालतच पार करावं लागेल. आणि ह्या चढामध्ये ना हमेशा ॲम्ब्युलन्स 6 किलोमीटरचा घाट आहे. आम्हाला चालत पार करायचं आहे. लय वाट लागणार आहे. चला आता सुरुवात करू, नाही तर ऊन जाईल ना परत जाणार नाही. भाई घाट देखो कैसे दिख रहा है. और ऐसे ओवरटेक करते ना, इसकी वजह से ॲक्सिडेंट होता है. असं ओवरटेक केला ॲक्सिडेंट होईल नाही तर काय होईल. डबल लेन आहे तरी इकडून घालतो काय तर तरी ती माहीत नाही माणसं. दोन एवढं खतरनाक घाट आहे ना. आता वर जायचं आहे. काय अंदर से हात कर रहा है अभी. चला आता इथनं आता पुढं जाऊया. घाट चढायचं आपल्याला, लय उशीर होईल, लय उशीर होईल. आणि घाटात शक्यतो ओव्हरटेक करूच नका. आणि बसवाल्यांनाही काय पडलेलं असतं काय माहिती, ओव्हरटेक करून जात आहेत. आता पाच बाहेरच्या लाईनला घुसून येतात बघा, आम्हाला कट मारून जातं. आणि एवढं लांब बाहेर थांबलो पट्टीच्या पण बाहेर पूर्णपणे एक गाडी बसली एवढं अंतर आहे तरी पण कट मारून जातात. अशी बसवाली तिथली तुम्ही बघू शकता. कारण चढलं आहे ना. चला जाऊ द्या, पुढे जाऊया, पुढे भेटू जरा. मित्रांनो आताच आपली घाटामध्ये सायकल पडली. मी उभा करायला गेलो, हातात मला हातात जास्त ताकद नसल्यामुळं हँडलच पकडायला आला नाही आणि पडली खाली. पाणी पेत होतो, उचलली, काय अडचण नाही. पण घाट लय मोठा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. गाड्या येत आहेत अजून पण, भरपूर गाड्या आहेत बघू शकता. चला आता डायरेक्ट पुढे जाऊन भेटूया. बघूया पुढे आता घाट. आता शिका आम्ही 2 किलोमीटर घाट कवर केला आहे. अजून 4 किलोमीटरचा घाट आहे. चला घाट संपल्यावर भेटू, नाही तर पुढे अजून चांगला नजारा असेल. खूप मोठा घाट आहे. चला जय शिवराय मित्रांनो. तर आता घाट संपलेला आपला सगळा आणि आपण चहासाठी थांबलेलो आहे. चहा प्यावं म्हटलं थोडंसं. चहा प्यायल्यानंतर थोडी ताकद असून येईल. तर चहा प्यायला इथं आता थांबलो आहे धाब्यावरती. चहा घेतो आहे. चहा होतं झाला आहे. चहा पिऊन मग आपण पुढे निघूया आपल्या दिशेने इंदोरच्या मार्गाने. किती किलोमीटर आलो आहे ते सांगता येणार नाही, कारण मी मॅपवरती पण नाही बघितलं. बघूया पुढं माझं स्टोन पण काही दिसलेलं नाही आहे. चेक करून सांगतो मी तुम्हाला किती किलोमीटर आलो आहे, काय आलं आहे तर सगळं डिटेलमध्ये. जय शिवराय मित्रांनो. खूप आनंद झाला. घाट संपला आहे म्हणजे खूप झाला आता काय सांगू तुम्हाला. आणि तो आनंद चूर झाला. पुढं मला घाट दिसतोय मित्रांनो आणि मी चौकशी केली, तो बी घाट 3-3.5 किलोमीटरचा घाट आहे. बघा तुम्ही पुढं जो घाट दिसतोय ना तो 3 ते 3.5 किलोमीटरचा घाट आहे. आता तो घाट बघूनच मला आता इथं कसतर व्हायला लागले. आणि आपला गणेश भाऊ पाठीमागे थांबलेला आहे. काय झालं काय माहीत, कोणाचा तो कॉल आलता. मी मागवळून पाहिलं तर तो थांबला होता. मग मी पण थांबलो, म्हटलं दावा तुम्हाला घाट वगैरे. आणि आता जाम घाट बघून जाम माझी फाटलेली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला.
घाट आला ना उतरून चालवावं लागते सायकल, नाही तर पायाचं गोळ वर येतात. आणि 3.5 किलोमीटरचा घाट आहे म्हटलं, कमीत कमी आम्हाला 1 तास तरी लागेल घाटात. बघूया आता काय कसं होतंय. पण इथं एवढं आहे की इथं गार हवा चालू आहे, गरम हवा नाही आहे, त्यामुळे भारी वाटतं. अजून पण गार हवा येते, एकदम भारी वाटतं. आणि गणेश भाऊ आपला आलेला आहे, लांब आहे अजून. तर चला आता घाट सर करूया आपण, जसं आपण गड किल्ले सर करतो तसं घाट सर करूया. बोला हर हर महादेव. तर मित्रांनो आता आपण घाट चढत आहे, चालत चालत जाऊया. बघूया आता काय काय होतं आपल्याबरोबर. मस्त घाट आहे, मजा येते. थोडंसं थांबलोय, फोटो वगैरे शूट करूया आणि मग इथून पुढे निघूया. आणि भारी वाटतंय. बघूया आता हळूहळू चालूया आपण. मित्रांनो 2 तास झालं गणेश भाऊ काय करतायत काय माहीत नाही मला, पाठीमागं तर काय तर करतायत. आता काय करतायत काय माहीत नाही. काय करतोय मित्रांनो? ते काहीतरी नियोजन करतायत, माउंट वगैरे लावायचा. मी लावला आहे, पण माझा माउंट कसं आहे, जर पडला ना तर माझ्याकडे दुसरा कॅमेरा नाही, त्यामुळे मी लावत नव्हतो. आता मी लावला आहे, थोडं असं मागचा नजारा चांगला दिसतोय म्हणून. तुम्ही बघू शकता, खतरनाक आहे. आणि ह्या साईडला पण माझ्या खूप मस्त नजारा आहे. इकडे पण बघा, इकडे पण चांगला नजारा. साईडला पण चांगला आहे, काय टेन्शन नाही आहे, सगळं मस्तपैकी चालू आहे. इकडं तर लय आहे. आणि इथं मित्रांनो सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय माहिती का, गार हवा चालू आहे. गार हवा चालू असल्यामुळे ना भारी वाटतं इथं, कारण गरम एकदम. चला पुढं भेटू डायरेक्ट. हे माउंट फिट करायला 2 तास लावेल मला वाटतं. तर मित्रांनो आता घाट चढायला सुरुवात केली. माउंट वगैरे लावून झालेला आहे. सायकल आपण ढकलत नेतोय आणि जास्त हलतोय कॅमेरा, त्यामुळं सायकल चालवताना आपण यूज नाही करू शकत. पण म्हटलं कमीत कमी ढकलताना तर यूज करूया, जेणेकरून फुट वाजलं सायकलीत, जेणेकरून आपल्याला हे करता येईल ना, शॉट घेता येतील. आणि ह्याने माझा फेस ट्रॅक करणं का बंद केलं काय माहीत नाही मला वाटतं. तो हां आता कधी भरपूर गाड्या येते खतरनाकमध्ये, तरी आपण ढकलत चाललोय सायकल. आता हा घाट किती किलोमीटरचा आहे काय माहीत. पहिलेच घाट चढून चढून माहीत आला आम्हाला. अजून हा एक घाट चाललोय. आता जसं होईल तसं करतोय आम्ही हळूहळू. काय नाही काय जुगाड करत करत पुढं जावं लागतंय. दम पण लय भरतोय मित्रांनो. इथं एवढं आहे की इथं जरा गार हवा आहे. तिथं पाठीमागं 2 दिवस काल लय अपघात झाली. काल सगळ्यात जास्त अपघात झाली माझी. काल काय झालं तर काय माहीत मला. पूर्ण डिहायड्रेट बॉडी झाली ती. आणि उन्हाचे एवढे जळ लागले होते ना, त्याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम देत होतं मला. आणि इकडं मंदिर पण आहे मित्रांनो पाठीमागे, मंदिर पण धावतो. छोटंसं मंदिर आहे, मला वाटतं हनुमानाचंच मंदिर असावं, कारण जास्त करून डोंगरात हनुमानाची मंदिरं जास्त आहे. तिथे पुढं 2 मंदिर आहेत यार. जास्त ढकलावं लागते सायकल. तेव्हा आलोय आपण. एवढं मंदिर बघा कशाचं बघू आपण, सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पण करू आपण. अशी सायकल ढकलावं लागते. हनुमानाचं मंदिर कुठलं होतं ना, हनुमानाचं मंदिर आहे बघा मस्त पैकी. चला मग आता पुढे जाऊया आपण. पाठीमागं गाड्या बघत असतात. गणेश भाऊ बी चालतोय आपला. असं ट्रक आहे त्यात मित्रांनो, असं ट्रक मागणं येते ते, त्यामुळं आपल्याला त्रास होतो. काय होतं माहिती आहे का, बसवाली 2 व्हीलरवाली दाबते ते आम्हाला इकडं अलीकडं साईडला. एक तर आम्ही आमच्या फ्लोमध्ये चाललोय, हॉर्न मारणार हे करणार बिनकामाचं. हे बघा आलं बाबा 2 व्हीलरवाला आलं बघा, बिनकामाचं हॉर्न मारतंय. रस्ता एवढा असताना त्यामुळंच माहिती की बाईक काही सुद्धा नाही. चला
बंद करूया, लय मोठा होईल ना तिथे. तर मित्रांनो घाट संपलेला आहे, थोडासा राहिला पुढे 100-200 मीटर आणि बेकार अपघात झाली आमची. गणेश पूर्ण शेवटवाला आहे का तिथेच मागणं, माझं शिफ्ट तसं चालत झाली. बेकार लय मोठा घाट होता. हा ना, एवढा मोठा घाट होता ना, बेकार अपघात झाले. आम्ही कुठे थांबलो सुद्धा नाही, 1 मिनिट थांबायचो, पाणी प्यायचो, पुढे चालायचो. आता चला आता पुढे जाऊया आणि जेवणाची पण व्यवस्था करूया. आता एवढ्या लवकर नाही करणार, आता किती वाजलेत, 8 वाजलेत मित्रांनो. आणि आता आम्ही कमीत कमी 8 वाजलेत म्हणल्यावर एक 30-35 किलोमीटर आता काढूया आपण. 40 किलोमीटर, 12 वाजतो 40 किलोमीटर निघून जाईल. मग तिथून पुढे मग 10-15 किलोमीटर राहील माझ्या अंदाजानं. मग चला जाऊया पुढं. आता बोलायची ताकद राहील नाही, पाणी पितो आणि पुढं हलूया. जय श्रीराम मित्रांनो. तर बघू शकता पाठीमागे आपल्या मस्तपैकी श्रीरामांचं मंदिर आहे. तुम्हाला लावतो 1 सेकंड, झूम करता येईल का आपल्याला चेक करून. झूम करता येत नाही, नाही तर दावलं असतं. मस्त मंदिर आहे, श्रीराम लिहिलं आहे, म्हणजे श्रीरामचंच मंदिर असणार आहे आपल्या. चला, जय हनुमान. जय शिवराम मित्रांनो. तर नाश्त्याची सुविधा होत नव्हती म्हणून आम्ही आता चाललोच होतो. तेवढ्यात आपल्याला एक जण भेटलं आणि आता ते गाडीवर गेलेत. आम्हाला इथं ज्यूस सांगितलं त्यांनी, ज्यूसाचा रस प्यायला. पैसे देऊ नका म्हणले, मी येतो. आणि ते मग आम्हाला म्हटले काय काय सामान पाहिजे. म्हटलं काय नव्हतं, बटाटे आणि कांदे पाहिजे, 4-5 बटाटे आणि 2-3 कांदे कुठं भेटले तरी गावात. तो म्हणले तुम्ही इधर रुको, मैं घर से लेके आता 10 मिनिट में. म्हणजे मित्रांनो इकडं MP मध्ये खूप चांगले लोक आहेत. आणि ते सुद्धा काका मला बोलले की इधर अगर तुमने किसी को ऐसा बोल दिया भूक लगी तो भी तुमको खिला देंगे, इतने अच्छे लोग हैं. म्हणजे चांगले आहेत. महाराष्ट्रात बी चांगले आहेत, पण त्यापेक्षा चांगली लोक आम्हाला इथं अजून भेटायला लागलेत. आम्ही जस्ट त्यांना विचारलं होतं की पुढं कुठलं गाव आहे का, आम्हाला बटाटे आणि कांदा घ्यायचा आहे. कारण की आता संध्याकाळी आपल्याला चपात्या दिल्या होत्या. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळी आपण जेवलो होतो, त्यांनी आम्हाला चपात्या दिल्यात बांधून. मग त्या चपात्याबरोबर म्हटलं आता भाजी करून खाऊया दुपारून. तर हे काका गेलेत आता घरून कांदा बटाटे आणायला. खरंच खूप चांगलं वाटतंय. आता आपण मस्तपैकी रस पिऊया. तिथं बघू शकतो मी रस वगैरे आता होतोय आपला. आणि रस पिऊन झाल्यानंतर आपण निघणार आहे. आणि त्या काकांचा फोटो पण तुम्हाला दिसून जाईल थंबनेलमध्ये आल्यानंतर. जय शिवराम मित्रांनो. तर ते मग काका येऊन गेले आणि एवढी मोठी येलो कलर पिशवी बघा, त्यामध्ये बटाटे, परत कांदे, टमाटो, मिरच्या, एवढं सगळं त्यांनी दिलं आहे. आणि प्लस ते म्हणले घरी भाजी केली. म्हणलं आता काय आता जाऊन काय करणार. म्हणलं आता जाऊन पुढे जाऊन भाजी वगैरे करणार. तर म्हणलं कशाला भाजी करताय, मग एक काम करा म्हणले, मी तुम्हाला भाजी वगैरे देतो म्हणले. घरी भाजी मस्तपैकी केलेली आहे, तुमचा टाईम पण वाचेल. मग आता ते भाजी आणायला परत गेलो. ती भाजी घेणार आम्ही आणि पुढे जाऊन आता पुढे चांगल्या गाठ ठिकाणी जाऊन खात बसतो. म्हणजे आमचा नाश्ता आणि जेवण पण होऊन जाईल. थोडा आराम करतो निघून जातो. कारण इथं काय उन्हाचं काय एवढं नाही वाटत, चालू होतं. त्यामुळं दुपारनं ती सायकल चालवायला आम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जाऊ ते काका आल्यानंतर. मित्रांनो डोंगर बघू शकता, मस्त की डोंगर हिरव्यागार जंगलात आम्ही चाललो आहे. मस्त भारी वाटतंय. हळूहळू पुढं चाललो आहे आम्ही. चला आता नाश्ता झालेला आहे, जेवण आम्ही करणार आहे फक्त भात आणि भाजी शिल्लक आहे, ती भाजी खाणार आहे. काकांनी पाठीमागे दिली ती. चला पुढे जाऊया डायरेक्ट आता.